मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं तर लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे का यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपला टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे लागणार अलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखी आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला अशा प्रोजेक्ट बीट मार्कला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं आपण लिरिक्स वगैरे व्हिडिओ वगैरे ॲड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो। मग आणखी आपलं फर्स्टला आपल्या सेकंडवरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्र अशा प्रकारे त्या फोटोला जे का तुमच्या आवडीचे फोटो आहे त्या फोटोला अशा ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो वगैरे 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला लास्ट मग ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो जसं की आपला अशा प्रकारे जे का 6.27 बीटचा पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर अशा प्रकारे इथे काय पण फोटो वगैरे ॲड नाही करायचं। ॲड नाही केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फर्स्टला सेकंड बीटला 2 पार्टमध्ये कट करायचं आणि सेकंड बीटला 2 पार्टमध्ये तुम्ही फोटो वगैरे कट करता मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्ही पण 2 पार्ट्समध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या फोटोजमध्ये तुम्ही पण कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर अशाच प्रकारचे फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। अशा फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का अशा प्रकारे रेक्टँगल 2 ची लेअर आहे मित्रांनो त्या रेक्टँगल 2 च्या लेअरला वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। मग आणखी आपला जिथे की एक 2 लेअर दिसून जाते या दोन्ही लेअरला पण या फोटोच्या वरच्या बाजूला अशा प्रकारे प्रेस करून ठेवून घ्यायचं मित्रांनो। अशा प्रकारे ठेवून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का 6.27 बीटला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो। ह्या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे का 13.21 बीटला जायचं जे का पुढचा पार्ट त्याला व्हिडिओचा त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला फर्स्टला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो। मग आणखी आपला इथे की अशा प्रोजेक्ट टेक्स्ट पेन दिला आहे टेक्स्ट पेनला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करून घ्यायचं। स्क्रॉल करून घेतल्यानंतर जसं की आपला 6.27 बीट पण हे आपल्या लेअरला ओढून घ्यायचं। लेअरला ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने सेट झालं। जर सेट होत नसेल तर जेव्हा लेअरवरती क्लिक करायचं मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला आयुष्य पण आपलं जिथं सेट करायचं म्हणून त्या मध्ये तिथे सेट करून घ्यायचं। जसं की आपलं एकदम छान असं पद्धतीने सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे 6.27 बीटला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मिळाच्या ऑप्शनमध्ये जे का सेकंड लेअर आहे मित्रांनो सेकंड टेक्स्ट पेन जे आहे त्या सेकंड टेक्स्ट पेनला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर लास्ट मग ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जिथं ॲड करायचं आहे तिथं ॲड करून घ्यायचं। अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला अशा प्रकारे ॲड वगैरे केल्यानंतर जे फोटोज आहेत मित्रांनो ते सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। अशा प्रकारे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का फर्स्ट लेअर आहे मित्रांनो जे का फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला अशा प्रकारे बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लॉंग फोटो म्हणजे का फर्स्टचे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का सेकंड बीट जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला बीट मार्क ब्रशला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का सेकंड बीट जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला एकदम छान असं पद्धतीने इफेक्ट वगैरे लागले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो अशा शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का 3 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का लॉंग बीटचे जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लास्ट उरलेले लहान फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला बीट मार्क ब्रशला
ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 5.23 बीटपासून जे पूर्ण फोटोज आहेत म्हणजे ते सर्व फोटोजमध्ये हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्या. जसं की आपल्या इफेक्ट लावण्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला ते फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मी जे इफेक्ट वगैरे ॲड वगैरे करत आहे मित्रांनो त्याच टाइममध्ये तुम्ही पण जे सर्व फोटोजमध्ये उरलेल्या फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड वगैरे करून घ्या मित्रांनो. जसं की तुम्हाला डेमोसाठी थोडंफारच फोटोमध्ये इफेक्ट वगैरे लावून दाखवत आहे मित्रांनो. अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला व्हिडिओ एकदम छान असं पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्या. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ. मी तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.